नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आपण अनेक बातम्या, स्टोरीज आपल्या चॅनलवर बघितलेल्या आहेत, जिथे अनैतिक संबंधातून काहीतरी अघटित घडत गेलेलं आहे. एकतर पत्नीने पतीचा किंवा पतीने पत्नीचा किंवा प्रेयसीने प्रियकराच्या पत्नीचा अशा हत्या, खून केले हे आपण बघितलेले आहे. खुनाची पद्धत साधारणपणे धारदार शस्त्राने हल्ला करून समोरच्याला संपवणं ही पद्धत वापरली गेल्याचं आपल्याला दिसून येतं. पण आता एक अशी घटना समोर आलेली आहे ज्यामध्ये एकतर ते प्रेम प्रकरण थोडंसं समजण्याच्या पलीकडचं आहे, आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने विक्टिमला मारण्यात आलं आरोपींकडनं, ती पद्धतही अतिशय अनोखी आणि थरारक अशी आपल्याला म्हणता येईल. दामिनी पवार ही महिला आणि तिचा पती अतुल पवार हे पती पत्नी यांची स्वतःची एक कृष्णा किड्स पब्लिक स्कूल नावाची एक स्वतःची शाळेचे हे पतिदेव संचालक. शाळा व्यवस्थित चालू होतं, दोघांचंही लव्ह मॅरेज होतं आणि संसार वगैरे अतिशय व्यवस्थित चालू होता. स्वतःची शाळा म्हणल्यावरती ते आर्थिकदृष्ट्या सुद्धा सबल कुटुंब होतं असं दिसून येतं. या शाळेत स्कूलच्या बसेसही होत्या. भरपूर चांगले ॲडमिशन्स असल्यामुळे सगळं काही अतिशय व्यवस्थित होतं. 4-5 दिवसांपूर्वी जेव्हा सकाळ झाली, नेहमीच्या प्रमाणे दामिनी पवार या उठल्या आणि आपल्या दिनचर्येच्या कामाला लागल्या. पण पती काही झोपेतून उठेना, म्हणून त्यांनी पतीला उठवण्याचा प्रयत्न केला. पतीला उठवलं, आवाज दिले, पण पती काही प्रतिसाद देत नव्हता. मग तेव्हा त्यांनी संशय आला म्हणून त्याला नीट उठवण्याचा प्रयत्न केला असता अंथरुणात आढळून आला एक विषारी साप. सापाने अतुल पवार यांना दंश केलेला होता आणि त्यामुळे अतुल पवार हे बेशुद्धावस्थेत होते. पत्नीने साप बघितला, मोठा साप अंथरुणात, पती निश्चित पडलेला, तर तिने ताबडतोब हालचाली केल्या. शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवलं, मदत करणाऱ्यांना बोलवलं आणि तात्काळ अतुल पवार यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि मृत घोषित केलं. मग अर्थात सर्पदंशाने मृत्यू, अकस्मात मृत्यू म्हणल्यावरती हॉस्पिटलने पोलिसांना कळवलं. पोलीस ताबडतोब दाखल झाले आणि त्यांनी प्राथमिक तपास घ्यायला सुरुवात केली. प्राथमिक तपासात त्यांनी घरी घटनास्थळी जाऊन बघितलं असता तिथे त्यांना तो साप आढळला. साप आढळल्यानंतर मग पोलिसांना संशय यायला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणसाल की सर्पदंशाने मृत्यू झाला आणि ज्याने चावा घेतला होता तो साप जर आढळला तर त्यात विचित्र काय किंवा त्यात संशयास्पद काय? तर मित्रांनो, जनरली काय होतं, जेव्हा आपल्या समोर साप येतो तेव्हा आपण त्याला कधीच चुपचाप बेडमध्ये तसंच पडून राहू देत नाही. सापाला हुसकावण्याचा, हाकलण्याचा, पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न नॅचरली कोणीही करतं. त्याला सांभाळून कोणी ठेवत नाही. हा संशय पोलिसांना थोडंसं विचित्र वाटलं आणि त्यातल्या त्यात तो साप सुद्धा अतिशय निश्चित आणि आरामात पडलेला होता. आक्रमक साप तो नव्हता. म्हणजे नॅचरली हा साप नैसर्गिक वातावरणात राहणारा आणि तिथनं घरात घुसलाय असं दिसून येत नव्हतं. पोलिसांनी अजून सखोल माहिती काढली की असा असा प्रकार आहे. एक्सपर्ट्सकडनं विचारलं असेल तर तो साप हा काही नैसर्गिक वातावरणात राहणारा मुक्त सर्प नव्हता हे त्यांच्या निदर्शनास आलं. मग पोलिसांनी आपला तपास आपल्या पद्धतीने करायला सुरुवात केली. मग अर्थात पत्नीची विचारपूस करण्यात आली. तिने सांगितलं की रात्री जेवण झालं, झोपण्याच्या आधी यांना दूध पिण्याची सवय आहे. त्यांनी दूध पिलं आणि झोपून गेले आणि सकाळी असा प्रकार घडला. मग पोलिसांनी दामिनीला न कळू देता त्यांचे कॉल रेकॉर्ड्स काढले. पहिले तांत्रिक पुरावे तपासायला सुरुवात केली. कॉल रेकॉर्ड्स काढले. कॉल रेकॉर्ड्स तसे नॉर्मल होते, पण त्यात एक गोष्ट त्यांना खटकली की तुषार नावाच्या व्यक्तीला दामिनी यांनी बरेच कॉल केलेले होते आणि त्यांना त्याचे कॉल आलेले होते. त्यांनी विचारपूस केली, हा तुषार कोण? तुषार हा त्यांच्या शाळेवरील स्कूल व्हॅनचा ड्रायव्हर होता. मग पोलिसांना अजून संशय बळावला आणि त्यांनी खरी खुरी माहिती सगळी बाहेर काढली. ती अशी:
त्यांनी स्वतःची शाळा सुरू केल्यापासून तुषार हा त्यांच्या स्कूल व्हॅनवरती ड्रायव्हर होता आणि इतरही शाळेचे कामं तो करतच होता. त्यानिमित्ताने त्याचं घरी दामिनी आणि अतुलच्या बऱ्याचदा जाणं येणं असायचं, भेटीगाठी व्हायच्या, बोलणं बसणं व्हायचं. यातूनच दामिनी आणि तुषारचे प्रेमसंबंध जुळले होते. प्रेमसंबंध जुळले, पण दामिनी विवाहित, तुषारही विवाहित. मग आता करायचं काय? सहजासहजी तर एकत्र येणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी प्लॅन बनवला की अतुलला संपवायचं. घटनेच्या दिवशी तुषार नेहमीप्रमाणे आला, आपले कामं सगळी केले आणि गेला. दामिनीने अतुलला जेवणानंतर दूध दिलं. दुधेत तिने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस करून टाकला होता. ते दूध पिलं आणि अतुल गाढ झोपी गेला. अगदी बेशुद्ध अवस्थेप्रमाणे गाढ झोपी गेला. या अगोदर तुषार आणि दामिनीने, या प्रेमी युगुलाने सापाची व्यवस्था करून ठेवली होती. त्यांनी रीतसर विषारी साप विकत घेतलेला होता. आता हे पोलिसांना कसं कळालं? जेव्हा पोलिसांनी दामिनीचा मोबाईल चेक केला आणि तुषारचाही मोबाईल चेक केला, तेव्हा एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेल्या सापाचे फोटो त्यांना आढळून आले. म्हणजे यांनी या सापाचं डील आधीच केलेलं होतं. इकडे अतुलला झोपीच्या गोळ्या टाकलेलं दूध दिल्यानंतर तो झोपून गेला. त्यानंतर तुषार घरी आला, साप बाहेर काढला आणि अलगद त्याच्या ब्लँकेटमध्ये सोडून दिला. त्याला थोडं डिवचलं की सापाने अतुलला चावा घेतला. अतिशय विषारी साप होता तो. आणि मग त्याचा काय परिणाम व्हायचा तो अतुलवरती झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हे इतकं सगळं झाल्यानंतर यांनी एक चूक केली की त्यांनी तो साप तिथून हलवला नाही. तो तसाच पडून राहू दिला. बरं, पोलिसांना दुसरा संशय होता की जर दामिनी आणि अतुल दोघेही त्या बेडमध्ये झोपले होते तर मग त्याने दामिनीला का चावलं नाही, बरोबर अतुललाच कसं काय चावलं? दुसरी गोष्ट, हा साप पाळीव असल्यासारख्या हालचाली करत होता. निश्चित पडून राहणं, जास्त हालचाली न करणं. कारण नैसर्गिक वातावरणात राहणारे जंगली साप हे अतिशय चपळ असतात, अतिशय आक्रमक असतात. थोडीशीही चाहूल लागली की ते तिथून निसटून जातात, पळून जातात. हा साहेब इथे सकाळी गोंधळ झाला, मृत्युमुखी पडला, या बाईने आरडाओरडा केला, पोलिस तपासायला आले, तरी तो बेडमधनं हलायला तयार नाही साप. एखाद्या पाळीव प्राण्यासारखा साप तिथे झोपून होता. तर अतुलला अशा पद्धतीने संपवल्यानंतर तुषार याने त्याच्या बायकोला घटस्फोट द्यायचा असं ठरलं होतं. अतुलला संपवायचं, बायकोला घटस्फोट तुषारने द्यायचा आणि मग ह्या दोघांनी एकत्र येऊन लग्न करून पुढचा संसार करायचा. शाळा तर त्यांच्या ताब्यात होतीच होती, त्यामुळे उदरनिर्वाहाचा, भविष्याचाही काही प्रश्न नव्हता. प्लस अतुल पवार याची स्वतःची 20 लाखांची पॉलिसी सुद्धा होती. अतुलचा मृत्यू झाला की ते पॉलिसीचे 20 लाख सुद्धा मिळणार, ते सुद्धा आत करायचे. आणि मग या प्रियकर प्रेयसीने आनंदाने आपला संसार अतुलच्या शाळेवरती आणि त्याच्या पॉलिसीतून मिळालेल्या पैशावरती ऐशो आरामात जगायचं असं ठरलेलं होतं. त्यानुसार त्यांनी घटना घडवून सुद्धा आणली होती. पण म्हणतात ना की तुम्ही गुन्हा केल्यानंतर तुमच्याकडनं चूक होणार नाही असं होत नसतं. गुन्हा करताना चूक ही गुन्हेगार करतच असतो काही ना काही. आणि पोलीस इतके हुशार, चपळ आणि चतुर असतात की तो बरोबर गॅप जो सुटलेला आहे तो गॅप ते शोधून काढतात आणि मग त्या संशयाच्या आधारावरती सगळा तपास ते करत असतात. दामिनी पवार आणि या तुषारचं निकनेम दुसरं निक्की. या निक्कीने आणि या दामिनीने अशा प्रकारे आपल्या अनैतिक संबंधांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी या अतुल पवारचा अशा विकृत पद्धतीने सापाने डसवून मारणं स्वतःच्या पतीला, हे भयंकर प्रकार आहे. हा साप आपल्याला माहिती आहे, सापाबद्दल बोललं, काही लोकांना तर सापाचा फोटो आणि व्हिडिओ बघितलं तरी थरकाप उडतो त्यांचा. जिवंत साप समोर येणं तर दूरची गोष्ट आहे. पण अशी काही टॅक्टिक्स वापरून याला अपघाती मृत्यू किंवा अकस्मात मृत्यूचं स्वरूप देण्याचा जो प्लॅनिंग दामिनी पवार आणि तुषारने केलं होतं, त्याच्यावरती मात्र त्यांनी सोडलेल्या गॅपमुळे बरोबर पाणी फिरलं आणि ते पकडले गेले. सध्या दोघंही जण पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तक्रार कोणी दिलेली नव्हती. विशेष म्हणजे या केसमध्ये या बाबतीत तक्रार कोणी दिली नव्हती, पण पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करून घेतलेली आहे.
आणि संशयाच्या आधारावरती अपघात वाटणाऱ्या या घटनेचा त्यांनी खून केलेला आहे, यात पोलिसांनी बरोबर तपास करून रूपांतरित केलेला आहे. मित्रांनो, अनैतिक संबंधांचा शेवट हा असाच होत असतो. याला कायदेशीर मार्ग आहेत, ते अवलंबले तर गुन्हे घडत नाहीत कमीत कमी. पण कायदेशीर मार्गाने जायचं नाही, असं काहीतरी करायचं, त्यात गुन्हा घडून येतोच येतो. मित्रांनो, या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.